हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण नॉट फॉर प्रॉफिटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी 5वा आणि 7वा प्रॉब्लेम घेतला होता, 6वा होमवर्कला दिलेला होता. आज मी प्रॉब्लेम नंबर 8 घेणार आहे, पेज नंबर 83. आपण प्रॉब्लेम वाचूयात. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019. इथे स्टार्टेड या वर्डला अंडरलाईन करा, कारण त्यांनी स्टार्ट केलाय याच वर्षी, पहिलंच वर्ष आहे हे. He gives you the receipt and payment account for the year ending on 31st March 2020 and the adjustments. Prepare income expenditure account and balance sheet for the year ending on 31st March. Now, Dr. Abhinav Bharat, receipt and payment account for the year ending on 31st March 2020. Receipt side वाचते मी. Cash introduced. Business आपण सुरू केल्यानंतर काय म्हणतो? Cash is introduced in the business किंवा started business with cash, त्यातला हा प्रकार आहे. So cash introduced, visit fees, रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी म्हणजे क्लिनिक. सो क्लिनिक मधले रिसिट्स, व्हिजिट फी म्हणजे बाहेर जाऊन ज्या व्हिजिट्स दिलेल्या त्याची फी, आणि सन्ड्री रिसिट्स, अशी टोटल 70,000 रिसिट आहे. पेमेंट साईडला काय काय? फर्निचर. बाय फर्निचर म्हणजे ड्युरिंग द इयर फर्निचर परचेस केले. बाय इक्विपमेंट्स ही सुद्धा ऍसेटच आहे. सो इक्विपमेंट्स फर्निचर हे परचेस केलेले आहे. बाय ड्रग्स म्हणजे जी औषधं मेडिसिन्स जी तिथे द्यायला लागतात पेशंट्सना ती. बाय सॅलरीज, बाय रेंट, कन्व्हेयन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल चार्जेस, हे सगळे तुमचे कुठे जाणार आहेत? एक्सपेंडिचर साईडला. सॉरी, माझं रिसिटचं सांगायला लागलं. कॅश इंट्रोड्युस्ड, व्हिजिट फी, रिसिट्स आणि सन्ड्री रिसिट्स या सगळ्या तुमचे इन्कमला जाणार आहेत. पेमेंट्स मध्ये फर्निचर आणि इक्विपमेंट्स ऍसेट मध्ये जातील. ड्रग्स पासून इलेक्ट्रिकल चार्जेस सगळे एक्सपेन्सेस, जर्नल सुद्धा एक्सपेन्सेस. ड्रॉइंग जसं आपण कॅपिटल फंड मधनं लेस करतो, म्हणजे कॅपिटल मधनं लेस करतो, तसंच इथेही कॅपिटल फंड मधून लेस करायचंय. सो इथे लेस फ्रॉम कॅपिटल फंड लायबिलिटी असं लिहून ठेवा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे हा कॅशचा 2,000 रुपीज. क्लोजिंग बॅलन्स कुठे घ्यायचा असतो? ऍसेटला. ओपनिंग पोस्टिंग करायचं नाही, क्लोजिंग आपण ऍसेटला घेतो. रिसिट पेमेंट कळलंय. ऍडजस्टमेंट वाचतीये. Receipts in arrears are visit fee 2,000, dispensary 500. In arrears म्हणजे आउटस्टँडिंग. सो visit fee ला डॉट करा, dispensary ला डॉट करा. Outstanding expenses are rent and salaries. Rent 500, salaries 1,000. Rent आणि salaries ला डॉट करा. Stock of drugs was 1,000. आता इथे तुम्हाला ड्रग्स साठी 7,000 रुपीज एक्सपेंडिचर केलेला दिसतोय, म्हणजे पैसे पेमेंट केलेलं दिसतंय. या पेमेंट मधले 1,000 इज स्टील इन स्टॉक. 1,000 चे ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स अजूनही स्टॉक मध्ये आहेत. याचा अर्थ 7,000 मधले 1,000 जर स्टॉक मध्ये असतील तर कन्झ्युम किती झाले? 6,000. जे कन्झ्युम्ड असतं तेवढंच फक्त आपण एक्सपेंडिचरला दाखवतो. तो 7,000 मायनस 1,000 एंट्री करायची आहे. सो ड्रग्सला पण डॉट करून ठेवा. फर्निचर डेप्रिसिएट 8% पर ॲनम. इक्विपमेंट 500. एकाची अमाऊंट दिली, एकाचं पर्सेंटेज दिलेले. फर्निचर आणि इक्विपमेंटला डॉट करा. याचबरोबर तुम्ही कन्व्हेयन्सला सुद्धा डॉट करणार आहात. त्याची एक ऍडजस्टमेंट जी डिफॉल्ट ऍडजस्टमेंट आहे ती कुठली आहे ती मी सांगणार आहे तुम्हाला. ती मी तुम्हाला कन्व्हेयन्सची एंट्री करताना सांगेन. आता तुम्ही कन्व्हेयन्सला पण डॉट करा, त्याचीही अमाऊंट आपल्याला इनर कॉलम मध्येच लिहायची. पोस्टिंग करायला घेऊयात. कॅश इंट्रोड्युस्ड फर्स्ट इयर आहे, लक्षात घ्या. पण ह्याच वर्षी डॉक्टरनी डिस्पेन्सरी ओपन केले, क्लिनिक ओपन केले. सो कॅश इंट्रोड्युस्ड म्हणजे कॅपिटल फंड, कॅपिटल इंट्रोड्युस्ड इन द बिझनेस. सो कॅपिटल फंडला ओपनिंग बॅलन्स नाहीये, पण हे कॅपिटल फंडलाच ऍड होणार, कारण त्यांनी यावर्षी बिझनेस सुरू केलाय. सो कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी एंट्री येते, तशी इथे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल फंड अकाउंट आली, म्हणून 25,000 कॅपिटल फंड लिहिलाय. व्हिजिट फीज इन्कम आहे. बाय व्हिजिट फीज इनर कॉलम आहे 10,000. बाय एक ओळ सोडायचे, व्हिजिट फीला ऍडजस्टमेंट आहे. रिसीट्स फ्रॉम डिस्पेन्सरीच्या रिसीट्स किती आहेत? 30,000. पुन्हा इनर कॉलम फिगर आहे, कारण त्याचे ॲरियर्सची एंट्री करायची. त्याच्यानंतर सन्ड्री रिसीट्स 5,000. 1-2 ओळी सोडा आणि मग लिहा बाय सन्ड्री रिसीट्स. ऍडजस्टमेंट नाहीये ह्याला. आउटर कॉलम 5,000. रिसीटचं पोस्टिंग झालं. कॅश इंट्रोडक्शनचं तुमच्या लक्षात आलंय ना. ओपनिंग बॅलन्स असतो ना, त्याची एंट्री आपण करत नाही, कारण त्याच्या आधीची ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याकडे असते. पण इथे ओपनिंग बॅलन्स शीट आहे का? नाहीये. ओपनिंग बॅलन्स शीट असती तर त्यातले बॅलन्सेस आपण बॅलन्स शीटला इनर कॉलम वगैरे हे लिहून घेतो.
पण जर ओपनिंग बॅलन्स शीट नाहीये, नवीनच वर्ष सुरू झालेलं आहे, तर ही कॅश इंट्रोड्यूस कॅपिटल फंड म्हणून घ्यायचंय. तुम्ही ते अंडरलाईन करून मार्जिन मध्ये लिहून ठेवा. वेन द बिझनेस हॅज स्टार्टेड ऑर द ऑर्गनायझेशन हॅज स्टार्टेड द न्यू बिझनेस, देन द कॅश इंट्रोड्यूस इज ट्रीटेड ॲज कॅपिटल फंड, असं मार्जिन मध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर पेमेंट साइड बघते मी. फर्निचर काय आहे? ऍसेट. ऍसेटची सुरुवात आपण फिक्स्ड ऍसेट्स पासून करतो. सो आपण सुरुवातीला फर्निचर लिहून टाकणार आहोत. इनर कॉलम 8000 डेप्रिसिएशन आहे. एक ओ सोडून लिहायचं आहे. इक्विपमेंट्स 10,000 डेप्रिसिएशनची एंट्री करायची ना. सो इक्विपमेंट्स इनर कॉलम फिगर 10,000. ड्रग्स. आता ड्रग्स म्हणजे काय? मेडिसिन्स जी परचेस केलेली आहेत डॉक्टरनी, त्यांनी काय केलं होतं, ती मेडिसिन्स परचेस केली, स्वतःजवळ स्टॉक मध्ये ठेवली, ड्युरिंग द इयर त्यातली वापरली, आणि वापरल्यानंतर ऍट द एंड ऑफ द इयर जेव्हा त्यांनी स्टॉक काउंट केला तेव्हा 1000 वर्थ इतका स्टॉक त्यांच्याकडे ड्रग्सचा होता. म्हणजे कन्झ्युम किती झाला? 7000 चे परचेस केले ड्रग्स. 1000 रुपये जर वर्थचा जर स्टॉक असेल तर 6000 एवढी अमाऊंट असलेले ड्रग्स आपण कन्झ्युम केले. जेवढं कन्झम्पशन आहे तेवढं त्या वर्षात तुम्हाला एक्सपेंडिचरला दाखवायचं, कारण तो एक्सपेंडिचरच आहे त्या डॉक्टरचा. सो इथे 2 ड्रग्स, इनर कॉलम फिगर 7000. स्टॉक ऑफ ड्रग्सची एंट्री नंतर करूया. सॅलरी, रेंट, कन्व्हेयन्स, हे सगळे एक्सपेन्सेस आहेत, सगळ्याला ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलम फिगर्स काय आहेत? 12,000, 6,000, 4,000, 12,000, 6,000, 4,000. स्टेशनरी 500. इथे पण आपण स्टॉक ऑफ स्टेशनरीची ऍडजस्टमेंट दिली असती तर ती आपण ड्रग्स सारखीच केली असती, आता दिलेली नाहीये. सो स्टेशनरी आउटर कॉलम 500. इलेक्ट्रिकल चार्जेस आणि जर्नल्स हे सगळे एक्सपेन्सेसच आहेत. इलेक्ट्रिकल चार्जेस आणि 2 जर्नल्स म्हणजे काय? डॉक्टर आहेत ना, ते डॉक्टरांकडे त्यांचे जे काउन्सिल्स असतात किंवा त्या डॉक्टरांचे काही ग्रुप्स असतात त्यांच्याकडनं जे काही मॅगझिन्स वगैरे येतात किंवा त्यांच्या डॉक्टर्सच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेटिव्ह जर्नल्स येतात, तीही असतात. सो 5000 आणि 500. 5000 इलेक्ट्रिकल चार्जेस, 500 जर्नल. ड्रॉइंग्स. जसं आपण कॅपिटल मधनं ड्रॉइंग्स मायनस करतो तसं इथे कॅपिटल फंड मधून लेस ड्रॉइंग्स 15,000. प्लस मायनस हे नंतर करूयात आपण, सरप्लस आणि डेफिसिट कॅल्क्युलेट करायचा आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन काय असतो? कॅश इन हँड. मध्ये जागा सोडली मी. कॅश इन हँड 2000 आउटर कॉलम फिगर. ठीक आहे, पोस्टिंग करून झालंय. ऍडजस्टमेंट्स पण करून घेऊयात. रिसिट्स इन एरियर्स आर व्हिजिट फीज अँड डिस्पेन्सरी. सो व्हिजिट फीज आउटस्टँडिंग म्हणायचं किंवा इन एरियर्स. सो व्हिजिट फीज इन एरियर्स म्हणा, नाहीतर आउटस्टँडिंग म्हणा, जे तुम्हाला सोयीचं आहे ते म्हणायचंय. आउटस्टँडिंग व्हिजिट फीज आहेत 2000. आउटस्टँडिंग म्हणलं की आपण ऍड करतो, आउटर कॉलम फिगर आली 12,000. आता हे आउटस्टँडिंग इन्कम आहे. राईट इफेक्ट, इकडे राईटला ऍड केलं की इकडे पण राईटला ऍड करायचंय. रिसिवेबल आहे म्हणून सुद्धा ती ऍसेट आहे असं म्हणू शकता तुम्ही. सो आउटस्टँडिंग इन्कम इयर लिहितो की नाही आपण, फॉर फायनान्शियल इयर कोणतं आहे? 1920. त्यातलं पहिलं काय आहे? व्हिजिट फीज 2000 इनर कॉलम. डिस्पेन्सरीचं त्याच्यात ऍड करून मग आपण पुढे लिहूयात. 500 डिस्पेन्सरीचे आहेत. ऍड आउटस्टँडिंग 500 आउटर कॉलम 30,500. व्हिजिट फीच्या खालती लिहायचंय डिस्पेन्सरी 500. टोटल किती आउटस्टँडिंग आहे? 2500 आउटर कॉलम मध्ये आलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट 500. रेंट आउटस्टँडिंग की ऍड करतो आपण. रेंट आउटस्टँडिंग ऍड 500, 6,500 आउटर कॉलम. सॅलरीज 1000 ऍड आउटस्टँडिंग 1000 आउटर कॉलम आले 13,000. हे दोन्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. लेफ्ट इफेक्ट आहे. एक्सपेंडिचर इज आवर
लायबिलिटी, जी आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर आहे ती आपली लायबिलिटी आहे. सो कॅपिटल फंडला एक 7-8 ओळी सोडा आणि मग लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ब्रॅकेटमध्ये फॉर फायनान्शियल इयर 1920. हे न विसरता लिहायचं, कारण जसं जसं इयर पुढे जाईल ना तसं कुठल्या इयरचं आउटस्टँडिंग आहे ते पे झालं का नाही हे कळायला पाहिजे, नाहीतर ते परत कॅरी फॉरवर्ड होतं त्याच्या पुढच्या इयरला. सो रेंट आणि सॅलरी. रेंट होते 500 रुपीजचे आणि सॅलरी 1000. आउटर कॉलम 1500. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, अजिबातच अवघड नाहीये. स्टॉक ऑफ ड्रग्ज, मगाशी मी सांगितलं की स्टॉक ऑफ ड्रग्ज ही आपली ऍसेट आहे. सो कन्झम्पशन जे 7000 पेमेंट केलं होतं त्यातनं स्टॉक ऑफ ड्रग्ज मायनस करायचे 1000 रुपीज. म्हणजे आउटर कॉलम मध्ये जे 6000 आले ते कन्झम्पशन ड्युरिंग द इयर आहे आणि स्टॉक ऑफ ड्रग्ज ही आपली ऍसेट आहे. सो ऍसेट मध्ये लिहायचंय स्टॉक ऑफ ड्रग्ज. आउटर कॉलम फिगर 1000. डेप्रिसिएट फर्निचर 8%. फर्निचरला लेस डेप्रिसिएशन @ 8% पर ॲनम. 640 लेस करायचे 7360 आउटर कॉलम मध्ये आलं. एक्सपेन्सेस मध्ये 2 डेप्रिसिएशन लेस फ्रॉम ऍसेट. एक्सपेंडिचरला घेतो सेकंड इफेक्ट आपण फर्निचर इनर कॉलम 640. नंतर इक्विपमेंटचं पण आहे, मी इथे नाव लिहून ठेवते, फक्त ऍडजस्टमेंट करूयात आपण त्याची. इक्विपमेंटचं किती दिलंय 500. इक्विपमेंटला सुद्धा लेस डेप्रिसिएशन 500. आउटर कॉलम मध्ये 9500 आले. लेस फ्रॉम ऍसेट P&L डेबिट म्हणतो आपण, तसं इथे एक्सपेंडिचर डेबिट म्हणायचं. 500 1140 आउटर कॉलम आलं. झालं, दिलेल्या ऍडजस्टमेंट झाल्यात. आता कन्व्हेयन्सची ऍडजस्टमेंट मार्जिन मध्ये लिहून ठेवायचं. कन्व्हेयन्स 40% इज रिझर्व्ड फॉर डोमेस्टिक पर्पज. ज्या वेळेला कोणीही इंडिव्हिज्युअल त्यांचा बिझनेस करत असतो किंवा एक डॉक्टर म्हणून तो त्याची डिस्पेन्सरी चालवत असतो, त्यावेळेला जो कन्व्हेयन्स आहे तो कन्व्हेयन्स 60-40 या पर्सेंटेज मध्ये डिव्हाइड होतो. ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी तो काम करतोय तिथे 60% अलॉट केले जातात आणि 40% हे डोमेस्टिक पर्पज साठी आहे. याचं इंटेन्शन काय आहे, इथे जर कन्व्हेयन्स पूर्ण दाखवले 4000 तर आपलं जे प्रॉफिट आहे ते एवढ्या 4000 नी लेस होणार, बरोबर. आणि कॅपिटल फंड मध्ये तेवढी अमाऊंट ऍड होणार. टॅक्सेशनच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर इथे जेवढं प्रॉफिट दिसतंय ना त्याच्यावरती टॅक्स भरायचा असतो. सो गव्हर्नमेंटचं म्हणणं काय आहे, तुम्ही जर इथे 4000च्या 4000 लेस करून टॅक्स प्रॉफिट काढलं तर ते प्रॉफिट कमी दिसणार. जेवढे एक्सपेन्सेस जास्त असतात तेवढं प्रॉफिट कमी असतं. इन्व्हर्सली रिलेशन येते. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्रॉफिट, राईट. एक्सपेन्सेस जितके जास्त असतील तितकं प्रॉफिट कमी येणार, जितके एक्सपेन्सेस कमी तितकं प्रॉफिट जास्त. इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. सो एक्सपेन्सेस जर जास्त दाखवले तर प्रॉफिट कमी येणार. प्रॉफिट कमी आलं तर त्या प्रॉफिटवर तुम्ही टॅक्स भरणार आहात, म्हणजे टॅक्सही कमी येणार. सो ज्या वेळेला एक सिंगल प्रोप्रायटर म्हणून किंवा एक सिंगल माणूस जेव्हा त्याचा स्वतःचा बिझनेस करत असतो आणि ही इज द ओनर ऑफ द बिझनेस, त्यावेळेला कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस मध्ये 40% डोमेस्टिक पर्पज साठी रिझर्व्ह करायचे असतात. हे मार्जिन मध्ये वरती लिहून ठेवा, स्टार मार्क करा. ही इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला असं दिलंय का तिथे ऍडजस्टमेंट मध्ये की 40% तुम्ही कॅपिटलाइज करा म्हणून? नाही दिलेलं. तुम्हाला ते कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस आले की तुमच्या डोक्यात ते चक्र फिरलं पाहिजे की कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस शब्दाला 40% लगेचच्या लगेच कॅपिटलाइज करून टाकायचे. कधी करायचे? जेव्हा इंडिव्हिज्युअल असेल तेव्हा. स्पोर्ट्स असोसिएशन किंवा लायब्ररी वगैरे असं असेल तेव्हा करायचं नाही. हे जेव्हा एखादा इंडिव्हिज्युअल, डॉक्टर अभिनव भारत म्हणून करतोय, एखादा लॉयर त्याचा बिझनेस हे करतोय, अशा वेळेला फक्त तुम्ही हे कन्व्हेयन्स घेणार आहात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे. तुमची बॅलन्स शीट आणि टॅली होणार नाही का? मी समजा विसरलो ही ऍडजस्टमेंट करायची, तर बॅलन्स शीट टॅली होणार नाही का? होणार. कारण 2 इफेक्ट्स असतात, इकडे लेस करणार आणि कॅपिटलाइज करणार आहोत आपण. पण तसे जर का वेळच आली नाही तर बॅलन्स शीट तुमची टॅली होऊन जाणार, तुम्ही जर विसरलात तर. फक्त चुकीच्या अमाऊंटला होणार आहे. सो इथे आपल्याला 40% कॅपिटलाइज करायचे. म्हणजे काय करायचंय की इथून कन्व्हेयन्स लेस करायचा आहे 40% फॉर डोमेस्टिक पर्पज असं इथे लिहायचंय. काय लिहिलं मी?
40% फॉर डोमेस्टिक पर्पज. 40% किती झाले ह्याचे 1600. सो लेस करून आउटर कॉलम मध्ये किती आले 2400. बरोबर. आता हे जे 1600 इथून लेस केलेले आहे ते ड्रॉइंग्स आहेत. बिझनेसचा जो एक्सपेंडिचर आहे त्यातला एक पार्ट ऑफ द एक्सपेंडिचर इज फॉर द ओनर्स ओन पर्पज, पर्सनल पर्पज, म्हणजे ते ड्रॉइंग्स आहेत. सो इथे लेस ऍडिशनल ड्रॉइंग्स म्हणायचं. लेस ऍडिशनल ड्रॉइंग्स ब्रॅकेट मध्ये लिहायचं कन्व्हेयन्स 1600. कळलं का? काय केलं आपण लक्षात आलं? इथे कन्व्हेयन्स लेस केला, इथे पण लेस केला. लेफ्ट लेफ्ट इफेक्ट लेस. कळलं? सो इथे 40% डोमेस्टिक पर्पज साठी घेतले ते लेस केले. कॅपिटल फंड मधून सुद्धा ते लेस केले. ही एक ऍडिशनल ऍडजस्टमेंट होती, ती स्टार मार्क वरती करून ठेवा. लॉयरचं असेल, बिझनेस डॉक्टर असेल किंवा एखादा प्रोफेशनल असेल, सीए असेल, ज्याचं सिंगल एका नावाने आपण तो बिझनेस करतोय, असं जेव्हा असेल त्यावेळेला आपल्याला हे कन्व्हेयन्सची ऍडजस्टमेंट करायची. हे अगदी 100% लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आता मी याचं बॅलन्सिंग करून घेते. सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आलेले आहेत. मी बॅलन्सिंग करून बॅलन्स शीट टॅली करून घेते. तुम्ही सुद्धा करा आणि माझ्या अमाऊंट बरोबर मॅच करून घ्या. बॅलन्सिंग करून घेतलंय मी. टोटल आली इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटची 47,500. डिफरन्स काय लिहितो आपण? टू सरप्लस ट्रान्सफर टू कॅपिटल फंड स्टार मार्क 12,460. ऍड केले कॅपिटल फंड मध्ये. सगळं प्लस मायनस करून 20,860 आउटर कॉलम मध्ये आलं. टोटल घेतली 22,360 ला. बॅलन्स शीट टॅली झाली. तुमची पण झाली असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण लगेचच घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 9.